अर्धा किलोमीटर जायचं, बायकांनी माणसं आली तर उठायचं बसायचं, बायकांचा त्रास होतोय। बहुत बड़ा हाईवे रोड लगता है, बीच में नहीं क्या ट्रैफिक ज़्यादा होती, बच्चे लोगों को बहुत तकलीफ होती थी जाने को। हमेशा से नहीं क्या कितने तो कुछ हादसे भी होते थे एक साथ में। एक बार मेरे साथ भी ऐसा हादसा हुआ था जिससे मेरे को नहीं क्या 10 टाँके गिरे थे। जब से हम हमारे बच्चों को भी बहुत आराम से ले जाने के लाने के, मगर इस टाइम में हमारा बहुत टाइम जाता था। दिन में से कम 1 घंटा तो भी जाने आने के लिए लगता था। अगर हमारे घर में पूरे 12 मेंबर है, 12 मेंबर को अगर पकड़े जाए तो 12 घंटे हमारे शौचालय में जाते थे। आम्हाला शौचालय नाही आहे म्हणून आम्ही नदी काठाशी जातो। पोरी जातात बाथरूमला नदी काठाशी मोरी खाली, पण तिथं आम्हाला छेडछाड करतात पोरं। शौचालय नसल्यामुळे आम्हाला बाहेर जावे लागायचे। बाहेर गेल्यावर खूप त्रास व्हायचा, वाघांची जनावरांची भीती राहायची। असे भीतीपोटी माझे 1-2 वर्षाचं बालक वाघाने नेलेलं आहे। आता आम्हाला खूप फायदा आहे त्या शौचालयापासून। आमचे लहान मुलं पण शौचालय जातात, बाहेर कुठे बसते नाही भीतीपोटी। हे केवळ एक उदाहरण आहे, वास्तव यापेक्षाही गंभीर आहे। मनुष्य असून आपण प्राण्यांसारखे जीवन जगत आहोत असं वाटतंय। आजही आपल्या देशातील 60 करोड लोक शौचालयाच्या अभावी मैलोनमैल अनवाणी शौचालयास जातात। लहान मुले, तरुणी, आजारपणाने ग्रासलेले, वृद्ध, गर्भधारित महिला आजही शौचालयाच्या अभावी उघड्यावर शौचास जातात। शौचास जाण्यासाठी उघड्यावर जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही। आपल्या देशात दररोज सरासरी 2000 मुले उलटी व अतिसाराने मृत्युमुखी पडतात। दूषित पाणी आणि उघड्यावर शौच करणे हेच त्याचे मुख्य कारण आहे। उघड्यावर शौच करून आपण आजारपणास निमंत्रण देत आहोत। जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते विष्टेवर पाऊस पडून पूर्णपणे सगळ्या म्हणजे पूर्ण गावातच त्याचा प्रसार होतो। पूर्ण म्हणजे जेव्हा त्यातले जंतू बिंतू असे त्याच्यातून पूर्ण गावालाच त्याचा आजाराचा परिणाम होतो त्याच्यावर। उघड्यावर शौच केल्याने त्यावरती माशा बसून त्याच माशा अन्नावर बसतात व त्यामुळे अतिसार, जुलाब आणि इतर रोग उद्भवू शकतात। उघड्यावर शौच केल्याने व ते नदी, नाले व तलावामध्ये धुतल्याने ते पाणी दूषित होते आणि तेच पाणी आपण भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरतो। मल आपल्या पायांच्या भेगाद्वारे आपल्या अन्नामध्ये प्रवेश करू शकते। घाण समजून बाहेर सोडलेले मल पिण्याच्या पाण्याद्वारे, जेवणाद्वारे परत आपल्या शरीरात प्रवेश करतो। मग तुम्हीच सांगा, आपल्याला हे हवंय का? आहार घेण्यास आपण जेवढे प्राधान्य देतो तेवढेच प्राधान्य मलविसर्जनासाठी द्यायला हवं। साप वगैरे दिसतात, आढळण्यात भरपूर आलेले इथं, आणि असे समोर बसताना असं हे पाहून सुद्धा काय नसे चक्कर वगैरे येतात। लहान मुलांना काय समजणार आहे का इथं हे काय चाललंय पुढं? मग त्यांच्या समोर बसल्यावर पोरं घाबरतातच ना। वर मोठे झाल्यावर बाहेर लाज वाटते ना, इकडून कुठे माझी जागा नसते बसायला, त्याच्यामुळे लवकर जावं लागतं सकाळी। मातीत वगैरे खेळतात आणि त्यातून पण काही आजार हे होतात आणि घरी आल्यानंतर ते हातपाय तोंड व्यवस्थित धुवू शकत नाही। खेड्यावर तर शक्यतो नाहीच धुत आणि त्याच्यातून पुन्हा त्यांना त्यापासून सुद्धा अजून आजार होऊ शकतात। मातीत खेळल्यानंतर विष्टेला बसल्यानंतर काही मुलं खेळत बसतात, त्या विष्टेबरोबरच खेळतात। लोकांच्याच दारात जावं लागतं, वावरात शेतीतच जावं लागतं, आम्हाला काहीच नाही। आपण जे मलविसर्जन करतो ते किती रोगकारक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आपले शरीर नको असलेले घटक मलाद्वारे बाहेर सोडते। 1 ग्रॅम मलामध्ये 1 कोटी विषाणू, 10 लाख जीवाणू, 1000 परावलंबी जीवाणू आणि 100 रोगाणूंची अंडी असतात। या सर्व रोगांसाठी कारण असलेले मल उघड्यावर विसर्जन करून आपणच ते अन्नावाटे खायचे का किंवा पाण्यावाटे प्यायचं का? आणि मग त्यावेळेस हेच आमच्या चोरांचं नाही, फक्त जनावरांची भीती आमच्या। त्याच्यामुळं काय आम्ही बाहेर लवकर सहसा निघत नाही। जेव्हा जादा उजेड होईल तेव्हा बाहेर निघतो। खुले में जाना अच्छा नहीं और उससे बीमारियां भी फैलती गांव में। आजारी पडल्यावर काय होतं? पहिलेच शौचालय नसल्याने रोगराई पसरल्यावर उघड्यावर शौचास जाणे दुष्कर होते। आजारपणात झोपल्याने माणूस कामावरतीही जाऊ शकत नाही।
दवाखान्याची धावपळही चुकत नाही. औषधे आणि दवाखान्याच्या धावपळीमध्ये कमवलेले पैसेही खर्च होऊन जातात. कारण जर आपण शौचालय बांधलं नाही तर जेवढे पावसाळ्यात जे व्हायरस आहे मोठाले आजाराचे व्हायरस येतात, त्याच्यामुळं आपल्याला एका माणसाला 1 लाख रुपयापर्यंत खर्च करावा लागतो आरोग्यासाठी. आजारी माणसाच्या देखरेखीसाठी घरामध्ये आणखी एका माणसाची गरज असते. त्यामुळे त्याचाही रोजगार थांबतो आणि खर्च न परवडल्याने त्यांचे गाय बकरी हे सुद्धा विकावे लागतात. या सगळ्यासाठी कारण रोगराई आहे आणि रोगराईचं कारण उघड्यावरील शौच आहे. आता सांगा, रोगराई पाहिजे की शौचालय? त्याच्यामुळे त्या उघड्यावर गेल्यामुळे वातावरण प्रदूषण होऊन त्याच्या विष्टेवर माशा वगैरे बसून त्याच माशा अन्नावर येऊन अनेक रोगांना आव्हान मिळत होतं. उघड्यावर शौचास गेल्याने तेथे दरोडेखोर आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोकही येऊ शकतात. महिलांच्या मानरक्षणासाठी शौचालय असणे गरजेचे आहे. उघड्यावर शौचास गेल्याने महिलांची मानहानी होते. याची खूप उदाहरणे आहेत. शौचालयाबद्दल म्हणजे स्त्रीला बाहेर जाणं किंवा पुरुषांनी पण बाहेर जाणं हे चुकीचंच आहे. जर आपल्या एखाद्याने आपल्या लहान बहिणीकडे किंवा कोणाकडे बघितल्यानंतर आपल्याला एवढा राग येतो, त्यावेळेस बाई शौचालयाला बाहेर जाणं ही किती वाईट आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. येणारे जाणारे रोडनी लोक दिसतात व उठ बस करावं लागते. आजकल का माहौल भी ऐसा नहीं रहा है, लोगों की सोच भी वैसी नहीं रही है. बहुत से मतलब घटनाएं हो जाती है, मतलब नहीं क्या खुले में अगर जाती है लेडीज़ टॉयलेट के लिए तो. आम्ही जेव्हापासून शौचालय बांधलं तेव्हापासून आम्हाला बरं वाटतं. इथं अजून पण उघड्यावर जाता माणसं, कुपल्या वाटते, मुली पण जाता. आंघोळीला पण बाथरूम वगैरे काही नाही, पाठीमागे त्या मुली बाथरूम करतात, तिकडं पण माणसं बिनसं येतात. खूप त्रास आहे आम्हाला तसा. आमचं स्वतःचं शौचालय असल्यापासून बरे झाले. इकडं अजून कोणाला शौचालय नाही, काहीच नाही. शौचालय नसलेल्या घरी सून म्हणून जाण्यास किंवा मुली देण्यास नकार देणे ही गोष्ट काही नवीन नाही. महिलांमध्ये शौचालयाच्या निर्माणाची जागृती करण्याची आवश्यकता आहे. और उस घर में शौचालय ना हो तो हम हमारी बेटियों की शादी उस घर में ना करेंगे, क्योंकि हमने बहुत प्रॉब्लम उठाई है शौचालय के लिए, बहुत परेशानी उठाई है. क्यों तो हमेशा हमारे को नहीं क्या बहुत दिक्कतें आई है. हम सोचते हैं हमारी बच्चियों के साथ ऐसा ना हो. तर ज्यांची परिस्थिती गरीब असेल त्यांनी साधंसं छोटंसं भांडं ठेवून कडेला असं म्हणजे ताडपत्री म्हणा किंवा गोंडपाटाचं करून आणि व्यवस्थित जेणेकरून मुलांना बसता येईल आणि आपल्याला पण बसता येईल. शौचालय कसे बांधावे? शौचालय बांधण्यासाठी जास्त पैसे लागतात का? शौचालय बांधण्यासाठी जास्त पैसे लागतात अशी भीती जर तुमच्या मनात असेल तर त्याची चिंता करू नका. काहीही खर्च न करता आपण शौचालय बांधू शकतो. आता हे कसं काय? हे पहा. 4 फूट खोल व 4 फूट रुंद आणि 4 फूट लांब खड्डा करून घ्या. त्याला बांबू किंवा लाकडाने झाका. मधोमध एक खोपा सोडा. मल विसर्जन केल्यानंतर त्या खोप्यावर झाकण्यासाठी झाकण तयार करा. यासाठी पाणी वापरू नये. वास न येण्यासाठी शौचानंतर त्यावर माती व राख टाका. कोणी बघू नये यासाठी त्याला चटई किंवा कापडाचे आवरण तुम्ही घालू शकता. हे एवढेच नाही तर यापेक्षाही अनुकूल सुविधेचे लिचपीट शौचालय म्हणजेच शोषखड्डा शौचालय. आम्हाला जागेचा प्रश्न आहे. जागा नसल्यामुळे आपण कसं काय बांधू शकतो असं. ज्यांच्याकडे जागेची कमतरता आहे ते एक शौच खड्डा करू शकतात किंवा 2 शौच खड्डे बांधू शकतात. यामध्ये एक शौच खड्डा किंवा 2 शौच खड्ड्यांचे शौचालय निर्माण करू शकतात. गवंडी लोकांच्या सहाय्याने या प्रकारचे शौचालय बांधू शकतो. एक खड्डा भरल्यानंतर दुसरा खड्डाही वापरू शकता. खड्ड्यात जमा झालेले मल हे खत म्हणून शेतीसाठी वापरता येते. आणि पाण्याचं तर महादुष्काळ आहे. पाणी भेटत नाही. पाणी म्हणजे काही लोकांच्या अडचणी आहेत की पाणी कमी पडतं, त्याच्यामुळे आम्ही शौचालय वापरत नाही. तर त्याच्यावरही उपाय सांगितलेले आहेत. तीव्र प्रकारची तीव्र उताराची भांडी वगैरे वापरून. आणि एका शौचालयाला एका माणसाला लागतं किती 2 ते 2.5 लिटर पाणी लागतं. तेवढं तर आपण वायाच घालतो प्रत्येक वेळेस. अशा प्रकारचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांनी याच्यामध्ये मोठा सहभाग घ्यावा. जसं शहाजहानांनी ताजमहल बांधला तसं आपल्या स्त्रियांनी कमीत कमी नवऱ्याला एवढं तरी म्हणावं की आपल्याला एक संडास बाथरूम तरी बांधून दे.
शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत सहाय्य करते. मायक्रो फायनान्स कंपनी शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करतात. तरीही शौचालय बांधण्यासाठी किती पैसे लागतात? विचारपूर्वक शौचालय बांधले तर 10,000 रुपयामध्येही शौचालय बांधता येते. स्थानिक ठिकाणी मिळणाऱ्या विटा आणि मातीपासून आपण शौचालय बांधू शकतो. 4-5 घरातील सदस्यांनी मिळून शौचालय बांधल्यास खर्च अजून कमी होऊ शकतो. आपण महिला साड्या पाहिजे, मोबाईल पाहिजे, TV पाहिजे, दागिने पाहिजे असे म्हणतो. मग शौचालय का नाही मागत? आपल्याला याविषयी व्यवस्थित माहिती नाही. आपल्याला शौचालय पाहिजेच पाहिजे. शौचालय म्हणजे फक्त एक इमारत नसून आम्ही सुधारित, सुसंस्कृत व निरोगी आहोत हे सांगण्याचा संकेत आहे. पण आम्हाला शौचालयाची काहीच हे नाही आहे, काहीच आमचं सोय नाही. मग आम्हाला असं बाहेर जावं लागतं. आम्ही बाहेर कुठवर जायचं? आम्हाला बी काही लाजबीज आहे का नाही काही? शौचालय न बांधता आपण उघड्यावर शौचालयास गेलो तर आपली मान मर्यादाही उघड्यावर येते. आपण सुसंस्कृत व्हायला नको का? महाराष्ट्र शासनाकडून त्याला 12,500 रुपये निधी मिळतोय, त्याचा सुद्धा लाभ घ्यायला पाहिजे त्यांनी. आणि त्या लाभासाठी तो कैसा घर में रहने की वजह से ऐसा कोई भी प्रॉब्लम नहीं है. हम सब सुरक्षित है ऐसा हम महसूस करते हैं. पहिला आम्ही बाहेर जात होतो, आता हे बांधल्यापासून फायदा झाला. बाहेर जायला नाही लागत. जरा अडचणी बिडचणी काही हे वाटत नाही. चांगलं वाटत. आता कुठं घाण दिसत नाही, काय नाही. परंतु मला कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी घरात मी मध्ये शौचालय बांधून घेतलं. आपल्यावर येणाऱ्या आपत्तीसाठी आपणच जबाबदार आहोत. उघड्यावर शौचास जाणे, आजारी पडणे, दवाखान्यात जाणे, कमवलेले पैसे गमावणे या सर्व समस्येतून पार होण्याचा एकमात्र उपाय म्हणजे शौचालय होय. आणि म्हणूनच शौचालय वापरा, निरोगी राहा.